बौद्ध शिकवणं म्हटलं की अनेकदा असं वाटतं की हे खूप गहन तत्वज्ञान आहे, बरोबर ना? पण सिगालोवाद सुत्त हे मात्र जरा वेगळं आहे. खरं तर हे आपल्यासारख्या सामान्य संसानिक लोकांसाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला गृहस्थाचा विनय असं म्हटलंय. म्हणजे काय, तर एका सामान्य माणसाने पाळायची शिस्त. चला तर मग बघूया यात नक्की आहे तरी काय. चला, एक कल्पना करूया. राजगृह शहराबाहेरची सकाळची वेळ आहे आणि तिथे सिगाल नावाचे एक तरुण उभा आहे. त्याचे कपडे, केस सगळं काही ओलं चिंब आहे आणि तो हात जोडून काहीतरी विचित्र विधी करतोय. तो काय करतोय तर आकाशाच्या 6 वेगवेगळ्या दिशांना वाकून नमस्कार करतोय. आणि त्याचवेळी भगवान बुद्ध भिक्षेसाठी शहरात येत होते. त्यांची नजर या तरुणावर, सिगालवर पडते. ते त्याला पाहतात आणि अगदी सहजपणे कुतूहलाने विचारतात, हे काय करतोयस? या दिशांची पूजा का करतोयस? आता बघा, हा एक साधा प्रश्न होता, हो ना? पण याच एका साध्या प्रश्नातून एका मोठ्या शिकवणीचा उगम झाला. सिगालचं उत्तर अगदी साधं, सरळ आणि प्रामाणिक होतं. तो म्हणाला, माझे वडील मृत्यूशय्येवर होते ना, तेव्हा त्यांनी मला असं करायला सांगितलं होतं. मी फक्त त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करतोय. म्हणजे बघा, त्याची पितृभक्ती किती जबरदस्त होती. पण तो जे करत होता त्याच्यामागे खरा अर्थ काय आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. आणि इथेच खरा बदल घडतो. बुद्ध त्याच्या श्रद्धेचा अपमान करत नाहीत, उलट ते त्याच्या त्या कृतीला एक नवीन, अधिक खोल अर्थ देतात. ते त्याला समजावतात की खरी पूजा ही अशा बाह्यविधींमध्ये नसते, तर ती आपल्या रोजच्या आचरणात असते, आपल्या कर्तव्यात असते. आणि मग ते सिगालला सांगतात की एक जबाबदार आणि यशस्वी व्यक्ती म्हणून खरा धर्म काय आहे. तर बुद्धांनी सुरुवात कुठून केली? त्यांनी 4 मूलभूत गोष्टी सांगितल्या, ज्या टाळायलाच पाहिजेत. हा चांगल्या आयुष्याचा पाया आहे, असं ते म्हणतात. काय आहेत ह्या 4 गोष्टी? पहिलं जीवहत्या, दुसरं चोरी, तिसरं लैंगिक गैरवर्तन आणि चौथं खोटं बोलणं. त्यांच्या मते जोपर्यंत ह्या 4 गोष्टींपासून आपण दूर राहत नाही, तोपर्यंत चांगल्या जीवनाची कल्पना करणंही शक्य नाही. ओके, तर ह्या 4 नैतिक नियमांनंतर बुद्ध एका खूपच प्रॅक्टिकल विषयाकडे वळतात. तो विषय आहे आर्थिक जबाबदारी. ते म्हणतात की चांगला माणूस फक्त पाप टाळत नाही, तर तो आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशांची उधळपट्टीसुद्धा करत नाही. म्हणजे संपत्तीचं रक्षण करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कर्तव्यच आहे. पण मग प्रश्न येतो की जर संपत्तीचं रक्षण करणं इतकं महत्त्वाचं आहे, तर मग तिला धोका कशापासून आहे? कुठल्या गोष्टींमुळे आपली संपत्ती नष्ट होऊ शकते? यावर बुद्धांनी अगदी स्पष्टपणे 6 सवयी सांगितल्या आहेत. अशा सवयी ज्या माणसाला फक्त आर्थिकच नाही तर सामाजिक विनाशाकडेही घेऊन जातात. हे बघा, बुद्धांनी सांगितलेले ते 6 विनाशाचे मार्ग. पहिला, मादक पदार्थांचं व्यसन. दुसरा, अवेळी रस्त्यांवर भटकणं. तिसरा, सतत जत्रा उत्सवांमध्येच रमून जाणं. चौथा, जुगार खेळण्याची सवय. 5वा, वाईट मित्रांची संगत. आणि 6वा, सततचा आळस. विचार करा, या सवयी फक्त पैसाच नाही, तर आपलं आरोग्य आणि समाजातली इज्जत सगळं काही संपून टाकतात. यातलं एक उदाहरण घेऊया, जुगार. त्याचे परिणाम बघा, किती भयंकर आहेत. तुम्ही जिंकलात तर हरलेले लोक तुमचा द्वेष करतात. हरलात तर पैसे गमावल्याचं दुःख तुम्हाला पोखरून टाकतं. समाजात, कोर्ट कचेरीत तुमच्या शब्दाला काही किंमत राहत नाही. मित्रपरिवार तुम्हाला टाळू लागतो. आणि लग्न करायचं म्हटलं तर कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही, कारण लोकांना वाटतं की हा माणूस कुटुंबाची काळजी घेऊच शकत नाही. म्हणजे बघा, प्रत्येक वाईट सवयीचे असेच लांबचे आणि वाईट परिणाम असतात. आता वैयक्तिक सवयींनंतर बुद्ध आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर येतात, आणि ती म्हणजे आपली संगत. आपण कोणासोबत उठतो बसतो, आपले मित्र कोण आहेत, हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. का? कारण चांगली संगत आपल्याला वर घेऊन जाते आणि वाईट संगत आपल्याला खड्ड्यात घालते. अगदी सरळ गणित आहे. बुद्धांनी तर मित्रांचे प्रकारच सांगितले आहेत. म्हणजे मित्राच्या वेशातले शत्रू आणि दुसरे खरे मित्र. फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला असे लोक असतात जे फक्त आपला फायदा बघतात, तोंडावर गोड गोड बोलतात किंवा आपल्याला चुकीच्या सवयी लावतात. आणि दुसऱ्या बाजूला असतात खरे मित्र, जे निस्वार्थपणे मदत करतात, आपल्या सुखदुःखात नेहमी सोबत असतात, योग्य सल्ला देतात आणि आपल्या भावनांना समजून घेतात. ही एक ओळ बघा, जेव्हा तुम्ही भयभीत असता तेव्हा खरा मित्र तुमचा आश्रय असतो. किती खोल अर्थ आहे यात. म्हणजे जो आपल्या वाईट काळात, जेव्हा आपण घाबरलेलो असतो, तेव्हा आपल्या मागे ढाल बनून उभा राहतो, तोच खरा मित्र.
तो फक्त धीरच नाही देत, तर प्रसंगी आपल्या मालमत्तेचं रक्षणही करतो. आता खऱ्या मित्रांमध्ये एक प्रकार सांगितलाय, सहानुभूती दाखवणारा मित्र. हा कसा असतो तर बघा, तो आपल्या दुःखाने दुःखी होतो आणि आपल्या सुखात मनापासून आनंदी होतो. तो आपला हेवा करत नाही. कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्यांना थांबवतो आणि कोणी आपलं कौतुक करत असेल तर त्याला प्रोत्साहन देतो. अशी मैत्री मिळणं खरंच खूप भाग्याचं आहे. ओके, तर आपण दुर्गुण पाहिले, संपत्ती कशी वाचवायची ते पाहिलं, मित्र कसे ओळखावे तेही पाहिलं. आता पुन्हा आपण सुरुवातीला येऊया, सिगालकडे. आठवतंय? तो त्या 6 देशांची पूजा करत होता. त्या निरर्थक वाटणाऱ्या विधीचा खरा अर्थ काय होता? बुद्धांनी त्या साध्या कृतीला एक इतका सुंदर आणि खोल अर्थ दिलाय. आता सिगालच्या मनात जो प्रश्न होता, तोच कदाचित आपल्याही मनात असेल की, ठीक आहे, मग आकाशाकडे बघून दिशांची पूजा करायची नाही, तर मग खरी पूजा कोणती? ती करायची कशी? यावर बुद्धांनी दिलेलं उत्तर इतकं साधं पण इतकं प्रभावी आहे. आणि हे आहे ते उत्तर. बुद्ध म्हणाले की त्या 6 दिशा म्हणजे आकाशातल्या दिशा नाहीत, तर त्या म्हणजे आपल्या आयुष्यातली 6 सगळ्यात महत्वाची नाती आहेत. पूर्व दिशा म्हणजे आपले आई-वडील, दक्षिण दिशा म्हणजे आपले शिक्षक, पश्चिम दिशा म्हणजे आपली पत्नी आणि मुलं, उत्तर दिशा म्हणजे आपले मित्र आणि सोबती, खालची दिशा म्हणजे आपले कर्मचारी किंवा आपल्या हाताखाली काम करणारे लोक, आणि वरची दिशा म्हणजे आपले धार्मिक किंवा आध्यात्मिक गुरु. हीच खरी पूजा आहे. म्हणजे बघा, सिगालो-वाद सुत्ताचं संपूर्ण सार या एकाच विचारात आहे की सर्वात मोठी कर्तव्य ही कुठले विधी नाहीत, तर ती आपली नाती आहेत. बुद्धांनी सिगालला आणि त्यातून आपल्यालाही हेच सांगितलं की खरा धर्म हा कुठल्या कर्मकांडात नाहीये, तर आपली नाती ती जबाबदारीने आणि प्रेमाने जपण्यात आहे. जर आपण आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली, तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. आणि मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण या खऱ्या दिशांची पूजा करतोय का?